आज आपण 1857च्या बंडाचा एक झटपट आढावा घेणार आहोत. हे बंड म्हणजे काय? तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीविरुद्ध झालेला एक खूप मोठा उठाव होता. याला भारताचं पहिलं स्वातंत्र्यसमर असंही म्हणतात. चला तर मग याच्या 3 मुख्य गोष्टी पाहूया. पहिली गोष्ट, या उठावाची ठिणगी पडली तरी कशी? त्याचं तात्काळ कारण होतं एनफिल्ड रायफलची नवीन काडतुसं. झालं असं की एक अफवा पसरली की या काडतुसांना गायीची आणि डुकराची चरबी लावली आहे आणि ती काडतुसं सैनिकांना तोंडाने तोडावी लागायची. साहजिकच यामुळे हिंदू आणि मुस्लिम शिपायांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. दुसरं म्हणजे, जरी याची सुरुवात शिपायांनी केली असली तरी हा वणवा फक्त त्यांच्यापुरता मर्यादित राहिला नाही. यात लवकरच झाशीची राणी लक्ष्मीबाई, बेगम हजरत महल आणि अगदी मुघल बादशाह बहादूर शाह जफर यांच्यासारखे अनेक शासक सामील झाले आणि त्यांच्यासोबत सामान्य नागरिकही. त्यामुळे याला एक देशव्यापी स्वरूप आला. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, या बंडाचा परिणाम काय झाला? तर यामुळे भारतात ईस्ट इंडिया कंपनीची राजवट कायमची संपली. हा खूप मोठा बदल होता. ब्रिटिश सरकारने थेट भारताचा कारभार आपल्या हाती घेतला आणि इथूनच ब्रिटिश राज सुरू झालं. थोडक्यात सांगायचं तर 1857चा उठाव हा फक्त एक लष्करी बंड नव्हता, तर त्याने भारतात कंपनी राजवटीचा थेट शेवट करून ब्रिटिश राजवटीला सुरुवात केली.